खिडकीच्या आकारा एवढा एकदम छोटासा दरवाजा आणि तरीही कितीही मोठा मनुष्य या दरवाजातून आत जाऊ शकतो। बाहेरून पाहता कळस, पण आतून बघितल्यानंतर खडकामध्ये खोदलेलं हे मुधाई देवीचं मंदिर। मुधोजी चव्हाण यांच्या नावावरूनच या देवीचं नाव मुधाई देवी असं पडलं। मुधोजी चव्हाण हे महालक्ष्मीचे निस्सीम भक्त आणि वृद्धाप्य काळामध्ये त्यांना महालक्ष्मीचं दर्शन घेणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी देवीला असं नमन केलं की हे माते, मी आता तुझ्या दाराजवळ येऊ शकत नाही, तर तूच माझ्या दाराजवळ येऊन मला दर्शन दे। आणि मुधोजी चव्हाणांवर देवीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना असं सांगितलं की तू इथून पुढे सरळ चालत राहा आणि ज्यावेळी मागे वळून पाहशील मी त्या ठिकाणीच अदृश्य होईल। आणि त्यानंतर मुधोजी चव्हाण सरळ चालत राहिले आणि देऊर या गावापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना पैंजणाचा आवाज यायचा बंद झाला, म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तर देवी त्या ठिकाणीच अदृश्य झाली। आणि त्यानंतर मुधोजी चव्हाणांनी त्या ठिकाणी मुधाई देवी या मंदिराची स्थापना